बरं झालं तू आलीस, म्हणजे स्वानंदीची भेट झाली ना. हो ना, अगदी नासून तुझी गोड आहे आणि अगदी साधी आहे खरंच. पण काय ग, याआधी तू काही बोलली नाही सारा. अगं केव्हापासून ना माझ्या मनात होतं पिंट्याच्या लग्नाबद्दल, पण तुला माहिती आहे ना, हल्ली ना आपण निर्णय ना मुलांवरच सोडतो. बरं झालं बाई पिंट्याने निर्णय घेतला शेवटी. हा तुझी मोठी काळजी मिटली. खूप छान झाली हा पूजा. शिरा तर अक्षरशः तोंडात विरघळत होता. अगं हो ना, म्हणजे स्वानंदीनी ना सगळं जमवलं बाई, आणि सगळ्यांना ना माझ्या नव्या नातसुनेच्या हातचा प्रसाद पण मिळाला. म्हणजे आता खऱ्या अर्थाने देवाने आणि माझ्या घरच्यांनी स्वानंदीला सून म्हणून स्वीकारलं. मनावरचं ओझं उतरलं ग. चल मी निघते हा. हो. सावकाश ग. हो. हो अधिराचे दादा, काय मला जरा बोलायचं होतं. पण सतत काहीतरी सगळ्यांसमोर बोलायचं असतं का हो मायाशी? अहो सगळ्यांसमोर नव्हतं बोलायचं, म्हणूनच म्हणाले ना बाजूला या. काय झालं आता? तुम्हाला सतत काही ना काहीतरी अडचण येतच असते का हो? म्हणजे खरं तर तशी येत असते, पण मग मी कोणाशी बोलू? काय झालं? अहो माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली होती, पण तरी मला कोणी कसं काही बोललं कसं नाही ह्याचं आश्चर्य वाटतंय जरा. हे बघा, काय असेल ते पटापट बोला हो, मी खूप दमलोय आता. ओके, प्रसादाचा शिरा खारट झाला होता आणि हेच सांगायला मी तुम्हाला बाजूला आहे असं म्हणत होते, पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत, तुम्ही बाजूला आलाच नाहीत. पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही सांगता तेव्हा मी येते की नाही बाजूला? मग तुम्ही जर बाजूला आला असतात तर मग सगळ्या पाहुण्यांना असा खारट शिरा खावा लागला नसता ना. बिचारं कोणी काही बोललं नाही, चांगुलपणा म्हणून. झालं झालं बोलून. कोणी काही बोललं नाही, कोणी काही तक्रार केली नाही, याचं कारण की कोणी तुमच्या हातचा खारट शिरा खाल्लाच नाही. म्हणजे शिरा खारट झाला होता हे तुम्हाला माहित होतं? तुम्ही कितीही वाईट शिरा केला असलात ना, तरी सुद्धा त्याचा वास चांगला येत होता, त्या साजूक तुपाचा, भाजलेल्या रव्याचा. म्हणून मी आधी जाऊन थोडासा चाखून बघितला आणि नशीब माझं की मला आधी थोडासा शिरा खायची बुद्धी झाली, त्यामुळे मला कळलं. मी ताबडतोब आनंद आणि निकिताला फोन केला, त्यांना सांगितलं की दुसरा शिरा बनवून आणा. या रोहनच्या ताईंना मी नको नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या अंगावरती प्रसादाचा शिरा करण्याची जबाबदारी घेतली आणि सगळं घडलंय. अरे खारट झालाय शिरा. अरे बापरे, मग आता? एक काम कर प्लीज. हा, इट्स अ रिक्वेस्ट. निकिताला सांग की तू प्रसादाला जसा नैवेद्याला जसा करतात ना तसा शिरा बनव आणि तातडीने तो शिरा घेऊन इकडे. लगेच जातो आणि घेऊन येतो, डोंट वरी. बाय. मग तुमचा खारट शिरा रिप्लेस केला, निकिताचा शिरा तिथे ठेवला जो पाहुण्यांनी खाल्ला, त्यामुळे कोणीच तक्रार नाही केली. वाचलो. वाचलो आम्ही. आमची लाज निघाली असती सगळ्यांची. हो म्हणजे माझ्याकडून शिरा खारट झाला होता ही खूप मोठी चूक झाली, आणि प्रसादाचा शिरा मला माझ्या हाताने बनवता नाही आला ह्याचंही खूप वाईट वाटतंय. पण अहो हे कसं झालं? मला ना हेच काही कळत नाहीये की हे माझ्याकडनं असं कसं झालं. आणि हे जर तुमच्या वेळीच लक्षात आलं नसतं तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. मलाही हे कळत नाही की तुम्हाला एकही काम करणं कसं धड जमत नाही, तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावरती घेता. असं का बोलताय तुम्ही? मी मुद्दाम नव्हतं केलं, आणि मी माफी मागते ना मनापासून. झालं, हे दरवेळेस माफी मागितली की झालं, पण त्यांनी झालेलं नुकसान भरून येणार आहे का? आज जर आलेल्या पाहुण्यांनी तुमच्या हातचा खारट शिरा खाल्ला असता तर आमच्या सगळ्यांची मान शर्मेने खाली झुकली असती. निदान अशा वेळेस तरी तुमचा धांदरटपणा कमी करायचा हो. अहो पण मी सांगू का, मला कळलंच नाही हे झालं कसं. बरोबर. हे एक तुमचं वाक्य ठरलेलं असतं, मला कळलंच नाही, मला कल्पनाच नव्हती, मला माहितीच नव्हतं. हे झालं की संपलं. हे बघा, मी तुम्हाला याआधी सांगितलंय, मी परत एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही ना ही तुम्हाला जमत नसलेली कामं अंगावरती घेत जाऊ नका. हा, आणि ही असली कामं करून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही मला इम्प्रेस करताय किंवा घरातल्या कोणाला इम्प्रेस करताय, तर तसं काहीही होणार नाही. या घरामध्ये उत्तम आणि व्यवस्थित काम करणारी अनंत माणसं आहेत. तुम्ही फक्त नुसत्या उभ्या राहा. हे असलं काही करायची गरज नाही. आणि आज जे काही घडलंय ना, त्याच्यासाठी तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी सुद्धा मी तुमच्यावरतीच जबाबदारी देणार. मला माहिती नाही, असं झालं तरी सुद्धा जबाबदारी तुमचीच.
कारण हा प्रसादाचा शिरा करायची जबाबदारी तुम्ही स्वतःहून ओढून घेतली होती, त्यामुळे ही जबाबदारी तुमचीच. हो. हो. बोर झालंय ग मामा. यांचे विधीच संपत नाहीये. आता बघ ना, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. सत्यनारायण झाला, आता काय जागरण आणि गोंधळ. शी ग, माझं लग्न झालं ना तेव्हा एवढे नव्हते गेले आम्ही विधी. अप्पी, हे सगळे विधी ना नवऱ्याच्या घरी गेल्यावर करायचे असतात. आणि तुझ्या आजीला तर काय पिंट्याचं लग्न म्हणून इतके वर्ष तिने दोषा लावला होता. आता झालं एकदाच तिच्या पिंट्याचं लग्न, आता काय ती मोकळी. मम्मा अगं, ती स्वानंदी कसली चिवट आहे. काहीही केलं ना आपण तरी तिला काहीच फरक पडत नाहीये. सगळं तिच्या फेवर मध्ये जातंय आणि आपण केलेले प्रयत्न सगळे वाया जात आहेत. या जगात वाया काहीच जात नाही. नाही, पण तू म्हणतेस ते बरोबर आहे. स्वानंदी वाटते तितकी साधी सरळ नाही, पण तिला आपल्याला आपल्या डोक्यावर बसू द्यायचं नाही. तिच्यासाठी ना काहीतरी वेगळा विचार करायला लागेल. अंशू, अंशू काय चाललंय तुझं? अंशू, अंशुमन काय चाललंय तुझं? थांब ग जरा. कम ऑन मॉम. अंशुमन, हे काय तू गॅमलिंग आहात? आज संध्याकाळी पूजा करायची माझा नातू आणि नातसुनेसाठी. नुकतंच लग्न झालंय ना त्यांचं. हे बघा, पूजेची सगळी सामग्री ना आम्ही आणू, पण विधीची जबाबदारी मात्र तुमची. हा, हो बाईसाहेब, तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, आम्ही संध्याकाळी येतो. नमस्कार. झाली का स्वानंदी पूजा? हो. अगं संध्याकाळी पूजा आहे आणि तुला आणि पिंट्याला पूजेला बसायचंय. हो आजी. मग जा, जाऊन सांग पिंट्याला. मी मग अजून कोण? नाही, म्हणजे आजी तुम्ही सांगता का प्लीज? नाही नाही, असं नाही चालणार हं. आता हे काम तुझं बस. आजी तुम्ही सांगितलं तर त्यांना पटेल, मी सांगितलं तर ते ऐकतीलच असं नाहीये. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला मला पाठवतेस काय तू? तसं नाही आजी, पण बघा ना, आधीच ते कशाला आहे विधी पूजा वगैरे म्हणून चिडचिड करतातच आहेत ना. म्हणून दे, जे शास्त्र आहे ना ते करायचं आपण. अहो पण मी सांगितलं तर ओरडतील आजी माझ्यावर, ते तुमच्यावर नाही ओरडणार. अगं तुझ्यावर तरी कशाला ओरडायचं ग त्यांना? म्हणजे सांग त्याला ओरडू नकोस म्हणा. आता तू बायको आहेस त्याची, अर्धांगिनी आहेस. हे बघ, माझ्या मागे लपायचं नाही. हं, जा आणि सांग त्याला संध्याकाळी पूजा आहे म्हणा. जा. बरं. अगं कधीतरी हे करावंच लागेल ना स्वानंदी, मग आजपासून कर. आता तुमचा संसार आणि एकमेकांना सांभाळणं तुम्हीच करा आता. आले.